नमस्कार यूट्यूबकर, कसे आहात सगळे? मजेत ना? मी पण एकदम मजेत. आणि आजची आपली स्वारी निघाली आहे. चला तुम्हाला रस्त्यामध्ये दाखवतो. हा बघा, हा एक प्राणी आपल्यासोबत आहे आज लवकरच. का रे? चला चल ये, चल ये इकडे बस. माझा लॅपटॉप त्याला तिकडे ठेवला आहे. माझी गाडी जी दुसरी होती ज्यावर मी येणार होतो ती झाली खराब, म्हणून मग मला गाडी एक्सचेंज करावी लागली. एक तिकडे एक इकडे. आता गोष्ट अशी आहे की हा जो आहे हा माझ्याशिवाय दुसऱ्यांसोबत बसत नाही. बसला तरी लगेच थोड्या वेळाने उडी मारायला सुरू करेल तो मला बघितलं तर. म्हणून मग आम्ही गाडी एक्सचेंज करून घेतली, जेणेकरून तो जास्त वेळ त्रास नाही देणार. कारण मला कशी सवय आहे त्याच्यासोबत, आणि त्याला पण माझी सवय आहे. मी बराच वेळ त्याला हँडल करू शकतो. सो हा आहे माझा नवीन कॅमेरा. तर पहिल्यांदाच टेस्ट करतो आहे, कसं होईल काय माहिती नाही. फुटेज आता बघूया, कुठे थांबलो तर एकदा फुटेज पण चेक करूया कशी येते ती. कारण पहिल्यांदाच सेटअप केला आहे आणि व्हॉईस पण बऱ्यापैकी रेकॉर्ड होतो आहे की नाही ते मला कळेलच लवकरच. तर हा बघा, हा असा उभा राहतो मस्त एकदम. त्याला मस्तपैकी आम्ही गॉगल पण घेतलेला आहे. आणि बऱ्याच महिन्यानंतर मी माझी जी जर्नी आहे ती यूट्यूबवर टाकायचा प्रयत्न करतो आहे. कारण गेले काही महिने झाले माझं एक गावचं प्रकरण सुरू आहे. त्यामुळे मग मला व्लॉगिंगसाठी पण जास्त वेळ मिळाला नव्हता. आणि मी काही फुटेजेस शूट पण केले होते गावाला येता जाताना. शिमग्याचे पण गेले होते, पण कारण वेळेच्या अभावामुळे मला ती जमले नाही असं म्हणता येईल. कारण कामं एवढी आहेत हातामध्ये की ती आधी संपवायची की आपलं व्लॉगिंगचं हे करायचं. मग असं झालं होतं त्यावेळेला. म्हणून मग बरेच महिने झाले मी काही अजून टाकलेलं नाही आहे. तरी आय होप सो हा लवकर एडिट करून होईल आणि तुम्हाला पाहायला मिळेल. तर आत्ता मी आहे मुंबई गोवा ओल्ड हायवेवर, पण हा मुंबई पुणे आहे. तर जो गोवावाला हायवे होता तिथून मी नाही जात, कारण त्याची कंडिशन काय एवढी खास नाही आहे आधेमध्ये. आणि हा पण सोबत असल्यामुळे मला त्याला जास्त झटके द्यायचे नाहीत. कारण हा जेवढा बटरी स्मूथ रस्ता आहे ना, तो त्याचा पूर्णपणे अपोजिट आहे, पूर्णपणे. आणि आत्ता टेम्परेचर एवढं भयानक आहे ना इकडे, तर तुम्ही विचार करू शकता त्या बाजूला तर अजूनच भयानक असतो ते. म्हणून मग मला ह्याला जास्त त्रास नाही द्यायचा आहे. आणि आत्ताचा जो मी ब्लॉग आहे तो सुरू करतो आहे पनवेलच्या नंतर. कारण आपण नेहमीच माझ्या व्हिडिओजमध्ये आधी पण बघितलेलं आहे, मी पनवेलपर्यंत बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत. तर यावेळेला मी तो पार्ट स्किप करतो आहे आणि डायरेक्ट इथून सुरुवात करतो आहे. तर दुपारचे वाजले आहेत 1:58. इथून आपल्याला गावाला जायला जवळजवळ अजून 2-2.5 तास लागतील. कारण 3 तास पण लागू शकतात किंवा 4 तासही लागू शकतात. कारण मला ब्रेक्स खूप घ्यावे लागत आहेत आपल्या ह्या हिरोमुळे. आणि त्याला पाणी प्यायला द्यावं लागतं, सुसू वगैरे करायला त्याला थांबावं लागतं. परत त्याला पायांना रेस्टसुद्धा द्यावी लागते, कारण तो बघा कंटिन्यू उभा असतो, तो बसत नाही. त्याला किती पण तुम्ही बसवलं तरी परत तो स्वतःहून उभा राहील. जोपर्यंत पूर्ण थकत नाही ना तोपर्यंत तो उभाच राहतो तो. आणि आता जर जेव्हा आम्ही घरी पोचू तिकडे त्यावेळेला मग तो उठणार नाही जागेवरून. असो, त्याला न्यायचं म्हणजे एक मोठा प्रोग्राम असतो आणि खूप प्रिपरेशन असतं त्याच्यासाठी. कारण त्याला घेऊन जायचं म्हटलं कुठे पण तर फक्त त्याला न्यायचं नसतं. त्याचं खाणं पिणं, त्याचे डॉग फूड झाले, त्याचं तांदूळ वेगळे आहेत. कारण आपण जे तांदूळ खातो ते त्याला देत नाहीत, कारण त्याला अशी जेवताना जेवण उडवायची सवय आहे. म्हणून मग त्याला ते तांदूळ देत नाही आम्ही. एक वेगळे तांदूळ आणतो त्याला, जेणेकरून जसे असे मोठे मोठे असतात तर त्याला ते खायला एकदम बरे पडतात.
आत्ता पोचलो आहे रसायनीजवळ, भोकरपाडा. इथून बापरे, इथे टेम्परेचर तर खूप आहे अजून. ह्या बाजूला हे बघा, इथे सगळे हिरनंदिनीचे बिल्डिंग्स जंगलामध्ये कुठे आणून बनवल्यात त्यांनी, देव जाणे. तिथे कोणी राहतं की नाही ते पण नाही माहिती, का पूर्ण भूत बंगला बनवून ठेवला त्याचा. हा रस्ता ना मला खूप आवडतो. ही बघा, हा आहे माझा दुसरा सेटअप, जो काही असा दिसतो. बाय द वे, ते जे वरती बांधलं आहे लाल पट्ट्यांनी, त्या आहेत कॅम्पिंग चेअर्स. तर मला तिकडे गावाला हवे आहेत, किंवा तिथे पण आम्ही कधी कधी कॅम्पिंगला पण जातो, तर त्यासाठीसुद्धा हवे आहेत. तर त्या आम्ही घेऊन जातो तिकडे. आणि हा जो सेटअप आहे ना माझा, हा सेटअप मी लडाखला घेऊन गेलो होतो मागे, झंस्कारची जेव्हा राईड होती त्यावेळेला. आणि हा बघा कसा ओरडतोय, त्याला बघून त्याला असं वाटतंय की मी जातोय. तर ही काही आहे आपली अशी गाडी. आता नाही ओरडणार तो. ए, कशाला ओरडतो रे, मी आहे ना इकडे. ट्रक 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 ट्रक. तर मी नॉर्मली ह्याच रूटने जातो गावाला जाताना, कारण हा खूप मस्त आहे, जास्त गर्दी नसल्यामुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नंतर मग पालीमार्गे जातो, कारण आय एम सो सॉरी, क्षमा असावी. अचानक ठसका लागला मला, माहिती नाही कसला. असो, तर पालीमार्गे जातो. आणि कोणाचा तरी मला फोन आला. आत्ता पोचलो आहे मी खोपोलीला, जो मेन हायवे आहे तिथून आता राईड घेतलेला आहे मी पालीला जाण्यासाठी. तर हाही रस्ता खूप मस्त आता त्यांनी मेंटेन ठेवलेला आहे आधीपेक्षा, कारण इथून बरेच ना हे असे मोठे मोठे ट्रक जातात. त्याच्यामुळे होतं काय की हे रस्ते लगेच खराब होतात. मग हे दर 6 महिन्याला ते रिपेअर करत असतात. तर गेल्या 1-1.5 महिन्याआधीच त्यांनी हा रस्ता रिपेअर केलेला आहे. जसं तुम्ही बघू शकता की किती व्यवस्थित त्यांनी तो रिपेअर केलेला आहे. म्हणजे कुठे असं पॅच बीच नाही आहे, पूर्ण रस्ताच नवीन बनवला आहे. हॅलो. सो आता आपला सगळं नाश्ता वगैरे झालेला आहे. नाश्ता काय, जेवणच झालं इथे. आणि आता आपण निघतो पुढे. तर आधी ह्याला मी गॉगल लावतो. हां, घाले इकडे. असं याला घालावं लागतं आधी. हे घालूया कानावरचं, आणि मग खालचं घालूया त्याला. इकडे हा आमचा हिरो असा दिसतो काय इथे. चला. आपली बॅग वगैरे घेतली. बॅगला पण घ्या. चावी कुठे आहे मॅक्स आपली? तुझ्याकडे? चला. तर चावी आहे तिकडे गाडीवरच. मला बसवतो मी. चल इथे बस, इथे बस, सिट डाऊन. याला हे असं गुंडाळून हे टाका ह्याच्यामध्ये. आणि आपला लॅपटॉप इकडे. थांब रे मॅक्स, 1 मिनिट. चला बस. हा काय असा राहतो उभा है ना? असा उभा राहतो ना तू? सांग सगळ्यांना कसं उभा राहतो तू? असा उभा राहतो? मजा येते तुला? चला चला. हां, बरंच ऊन आहे, त्यालाही खूप त्रास होतो अशा वेळेला. खूपच जास्त गरम आहे.
बाहेर वातावरण आणि एवढ्या गरम गरम वाफा येतात ना, असं चटके बसत आहेत. विचार करा त्याची काय, ह्या बिचाराची काय अवस्था होत असेल. असो, लवकर लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि मॅक्झिमम ब्रेक्स घ्यायचा प्रयत्न करू. कारण तो बऱ्याच वेळानंतर बसलेला. मगाशी एक अर्ध्या तासाचा ब्रेक घेतला आम्ही. त्यामध्ये आमचं खाणंपिणं झालं. परत त्याला प्यायला दिलं पाणी वगैरे आणि आता निघतो आम्ही पुढे. तर हे आहे इकडे इमॅजिका आपल्या उजवीकडे, आणि इमॅजिका वॉटर पार्क आणि थीम पार्क दोन्ही. हे काय पूर्ण डोंगरावर त्यांनी बनवलेलं आहे. आणि आता आपल्याला जायचं आहे सरळ, कारण हा रस्ता जातो पालीला. हा पण रस्ता खूप बऱ्याच भारी एकदम डेव्हलप केला आहे. बऱ्यापैकी बनणार होतो पण खूप छान डेव्हलप केलेला आहे. फक्त इकडे धोका एकच आहे, हा रस्ता ना सिंगल आहे असं बघायला गेलं तर तुम्हाला. म्हणजे एका वेळेला 2 गाड्या जाऊ शकतात इथून आणि तिथून, पण मध्ये डिवायडर नाही आहे. सिंगल कनेक्टेड रोड असल्यामुळे ना रात्री थोडा धोका होतो इकडून जाताना. कारण अशा वेळेला काही लोक जे अतिशहाणे लोक असतात ना, ते ओव्हरटेक करण्याच्या चक्करमध्ये ते लोक ह्या बाजूने येतात आणि त्यामुळे बरेच ॲक्सिडेंट पण झालेले आहेत. मागे आम्ही इकडे असंच एकदा थांबलेलो पाणी वगैरे प्यायला आणि ऊसाचा रस प्यायला. तर त्यांच्यासोबत बोलता बोलता असंच एक विषय निघाला. तर त्यांनी बऱ्याच घटना आम्हाला सांगितल्या. काही लोकांच्या तर बॉडी पण नाही सापडल्या अजून, एवढं डेंजर अपघात झालेले तिथे. तर तुम्ही कधीही रात्री ह्या रूटवरून जर प्रवास करत असणार तर एकदम सांभाळून करावा. आणि शक्यतो जे ओव्हरटेक आहे विरुद्ध दिशेने, तुम्ही जे ओव्हरटेक करता ते करताना खूप विचार करा. समोर गाडी आहे की नाही ते बघा. तुम्हाला वाटतं आहे की तुम्ही ओव्हरटेक करू शकता, ह्या गट्सवरती ओव्हरटेक करू नका. आधी समोरच्याला जाऊ द्या. पूर्णपणे रस्ता मोकळा मिळत नाही तोपर्यंत क्रॉस करू नका. कारण त्याने काय आहे बघा, 2 सेकंद तुम्ही उशिरा पोचाल, बरोबर. जे कोणी असेल तिकडे ह्या बाजूला आणि त्या बाजूला, दोघेही सुखरूप घरी जातील. हा एक रस्ता आहे ना, एकदम सुंदर आहे, मस्त जंगलातून जातो. हा गावातलं जंगल आहे हे, असं रानटी नाही आहे पूर्णपणे. इकडे आजूबाजूला गाव पण आहेत, लोकंसुद्धा राहतात. आपला भारत देश एवढा जास्त पॉप्युलेटेड आहे ना की तुम्ही कुठे पण जा तुम्हाला लोक भेटतीलच तिकडे. आणि हा आपला हिरो बघा कसा बसला इथे, उभा आहे. बसला तर नाही, बसत तर नाही, तो उभाच राहतो. हा बघा असा उभा राहतो. हू लेट द डॉग इन. एकदम वेड वाकड टर्न आले टर्न आलं एकदम असं. पंच, टाटा पंच बघा किती सुकलेलं असं मस्त रान आहे हे. तुम्ही जर इथून पावसाळ्यात जाणार ना आणि हिवाळ्यात, एकदम सुंदर आणि हिरवंगार असतं, एकदम थंड वातावरण असतं, एकदम छान वाटतं इथून जायला. पण उन्हाळ्यामधली ही एक वेगळी मजा आहे इकडच्या भागाची. कारण जेव्हा झाडं पूर्ण ड्राय होऊन जातात, बापरे खड्डे खड्डे. हे बघा यांनी किती छान असं हॉटेल बनवलं आहे. हॉटेलच असावं, लवकर जेव्हा सुरू होईल तेव्हा कळेलच. ह्या ज्या मार्गाने ना इथून पालीला जाणारे बरेच लोक आहेत, म्हणून मग हे रस्ते एकदम मस्त बनवलेले आहेत. आणि इथे आधी काय एवढी डेव्हलपमेंट नव्हती, पण आता रहदारी जास्त वाढली आहे आणि त्यामध्ये प्रवाशांची पण संख्या वाढत जाते आहे. म्हणून मग त्यांनी आता इथे असे छोटे छोटे हॉटेल्स वगैरे पण सुरू केले आहेत. रेस्टॉरंट्स वगैरे पण तुम्हाला सापडतील आणि अशा टपऱ्या बिपऱ्या पण सापडतील. खूप जास्त तर नाही आहेत पण आहेत. नंबर प्लेट बघायचा, वा नंबर प्लेट बघायचा, वा. ह्याला ना असे बघत राहतात सगळे आतुरतेने एकदम, की वा किती मस्त आहे ते. असं नवल वाटतं ना लोकांना पाहून लगेच.
येत आहे का? हा आली आली. आपली दुसरी गाडीसुद्धा मागेच आहे, एकदम माग एकदम 100-200 मीटरच्या अंतरावर. खूप जास्त उष्ण आहे वातावरण. अरे बापरे, अजून इथून फार लांब आहे जायचं आपल्याला. आता आम्ही पोहोचलो आहे पालीच्या जवळ. पाली इथून एक 5-10 मिनटाच्या अंतरावरच आहे. पण एवढं भयंकर गरम आहे ना इकडे. बघा कसं ओरडतं बघा त्याला. पुढे नाही जायचं. हां, आमच्या पुढे जाऊ नका तू. चल मागे. गेला ना मागे. पुढे जातो आमच्या. तो पुढे गेला की हा ओरडलाच पाहिजे. बघ त्याला मागे बघत राहा. व्ह्यू एकदम आमचा ब्लॉक होऊन जातो. तू कशाला पुढे पुढे जातो सारखा. एवढं भयंकर गरम आहे ना इकडे. बाप रे, आजूबाजूला झाडं आहेत, सुकली आहेत पूर्ण, काहीच काम नाही त्यांचं. आणि एवढं भयंकर गरम आहे इकडे की विचार नाही करू शकत. गेले 15 मिनटं झाले अशा गरम गरम वाफा येतात तोंडावर. पूर्ण वायझर पण आहे ना, वायझरमधून उष्णता जाणवते. एवढं खतरनाक आहे इकडे. तर लवकरात लवकर पळण्याचा प्रयत्न करू आपण इकडून. जेवढ्या लवकर आपण इथून निघणार तेवढ्या लवकर आपण इथून मोकळे होणार, कारण हे खूपच जास्त गरम आहे. हा बघा कसं बघतोय मागे. हे काय बघतं रे मागे? हां, काय बघतो तू मागे? तर मागे आपली अजून एक गाडी आहे. ती जशी पुढे निघाली की हा परत ओरडायला लागतो. बाय द वे, आता आपण पालीमध्ये आहोत. पाली देवस्थान मागे गेलं मगाशी. आणि आता जरा वातावरण बऱ्यापैकी थंड झालं आहे, कारण तुम्ही बघू शकता इकडे किती हिरवागार आहे. आणि आधीचा लँडस्केप कसा होता आणि इकडचा लँडस्केप बघा किती फरक आहे दोघांमध्ये. इकडे तसं तर गरम हवा आहे इकडे पण एवढी नाही आहे की चटके लागतील. तिकडे तर मगाशी खूप एवढे बेकार चटके लागत होते की बस रे बस. पण सही आहे, आम्ही लवकरात लवकर निघालो तिथून, त्या भागातून. बघा आला ओरडायला. दम दे त्याला, बोल जाऊ नको आमच्या पुढे. हां, कुठे घेऊन चालला आमची गाडी? तुझी गाडी आमच्याकडे असला तर काय झालं? आमची गाडी घेऊन कुठे पळाला तू? कुठे झाला घेऊन? तर हा जो आहे तो भाग मी मागाशी तुम्हाला म्हणत होतो, हा आपला मस्त अरुंद रस्ता आणि ह्या बाजूला ही नदी. किती मस्त वाटतं एकदम. पावसाळ्यामध्ये हे दिसत नाही, कारण इकडे पूर्ण एकदम हिरवगार असतं, त्याच्यामुळे ते सगळं झाकून गेलेलं असतं. आणि आता जर तुम्ही बघणार तर मग हे पूर्ण झाडं सुकलेली आहेत. इवन जी लहान झुडपं वगैरे असतात ती पण गायब झाली तिथून. आणि बघा ही अशी नदी आहे, ही आपल्याला रस्त्याला लागूनच आहे. आणि ह्या बाजूला हा डोंगर, दगडाचा डोंगर आहे इकडे एकदम एवढा मोठा अखंड. नशीब समजलं त्याला, आपण स्पीडमध्ये आहोत ते. हा रस्ता डेंजर काय माहिती आहे का? कारण ना ह्या रस्त्याच्या बाजूला काही सेफ्टी नाही आहे. कारण तुम्ही खोली बघू शकता इकडे, रस्त्याची उंची पण बघू शकता. जर इथून काही वाहन गेलं ना तर धडपडत खाली जातील ते लोक. असे सरळ असं जाणार नाही. असलं धडपडतील ना की हातपाय तुटले पाहिजे, एवढं बेकार. बापरे, बेकार झटका लागला इकडे. ह्याला पण झटके लागले असतील पायाला मजबूत. इथेही लोकांनी आता डेव्हलपमेंट वगैरे सुरू केली आहे. इथे काय बांधतात काय माहिती नाही. आता 1-2 महिनेच झाले कन्स्ट्रक्शन सुरू होऊन, पण खूप जोरात काम सुरू आहे. बघा 2 महिन्यामध्ये त्यांनी किती बांधकाम केलं आहे. आणि हे एकदम आतल्या भागात आहे. मला तरी असं वाटतं की रेसॉर्ट वगैरे टाईप बनवत आहेत आणि मोठ्या मोठ्या बिल्डिंग पण बनवत आहेत, बंगलो वगैरे टाईप. घाणेरडा पॅच. तर आता आम्ही वाकण फाटा जो आहे तो सोडला आहे आणि आता आम्ही आलो आहे मुंबई गोवा हायवेवर, असं तुम्ही बघू शकता. कारण रस्ता खराब व्हायला सुरू झालेला आहे.
काही काही ठिकाणी बनवलं आहे त्यांनी आणि काही काही ठिकाणी असंच सोडून दिलं आहे. आणि जिकडे बनवलं ना त्यांनी तो पण एवढा बेकार बनवला ना. ही जी वरची लेअर आहे ना ही एवढी 1-2 सेंटीमीटरच असेल. मी तर जास्तच म्हणतो आहे, मला तर मिलीमीटरमध्ये वाटते ती. कारण ऑलरेडी मला खालची जी खडी आहेत ना ती दिसायला सुरू पण झालेली आहे. म्हणजे ह्या लोकांनी जे आधी केलेलं ना कुठला तो भाग पेण म्हणा किंवा नागोठणे म्हणा अशा भागांमध्ये त्यांनी जी वाट लावलेली ना ती सेम प्रकारे इकडे सुद्धा घडणार आहे. कारण दिसतंय, मला माहिती नाही तुम्हाला किती दिसतंय किती नाही. हे बघा कसं आहे इकडे. हे बापरे किती ओरडतो तू. नवीन रस्ता बनवला आहे पण एवढा काय खास नाही तो. हा पावसाळा बघा ना आता फक्त बस 2-4 महिने अजून बस. नंतर बघा कसे ते सगळं बाहेर निघतं त्याचं. तेव्हा कळेलच सगळ्यांना की किती मिलीमीटरची थिकनेस आहे त्याची. ती 10 मिलीमीटर आहे का 1 मिलीमीटर आहे. हा रस्ता उघडून आत्ता जास्त महिने पण नाही झाले आहेत. आत्ताची जी अशी अवस्था आहे पुढे जाऊन काय होणार. मुंबई गोवा महामार्ग जो आहे ना जो कोकणातून जातो तो असाच राहणार आहे मला तरी वाटतं आहे. कारण इकडे भ्रष्टाचार काय थांबणार नाही शेवटपर्यंत. आताही तीच परिस्थिती दिसते मला. जर तुम्ही नागोठण्यावरून येत असाल डायरेक्ट मुंबईमधून तर तुम्हाला कळेल तिकडे कसे पॅचेस झाले होते. मध्ये रस्ता बनवलेला तिथे असाच सिमेंटचा, पण त्याच्यावरची जी लेअर आहे ती अशी मिलीमीटरमध्ये लावलेली आहे त्यांनी. म्हणजे घरी कोबा वगैरे करतात ना तो तरी बरा असतो ॲक्च्युली. त्याच्यापेक्षा पण वाईट परिस्थिती होती त्याची. आणि एकाच पावसाळ्यात तो पूर्ण असा वाहून गेलेला. आता हा मला असं वाटतं हा अर्ध्या पावसाळ्यात जाईल. येतो की नाही? जाऊ आम्ही जाऊ. ती वायर आहे का माईकची वायर लावली आहे ना. माईक चला ते हे ठेव ना त्याच्यामध्ये डिक्कीमध्ये. काढ पाय काढ. चल हे घे चल. सोड चला. घे मी चाललो जा. चाललो मी बाय. बाय बाय चाललो मी. चला चला बाय बाय. चल या इकडे. उतर उतर उतर. ये परत चढ. बस खाली. कोलाड आहे हे कोलाड. इथून एक अर्धा तास लागतो पण मॅक्स असल्यामुळे सोबत आम्हाला पाऊण तास लागेल. चालू आहे काय. वा वा वा. मॅक्स असल्यामुळे माझा कॅमेरा खाली गेलेला अँगल मॅक्सला बघत होता तो. सो आता पोचलो आहे कोलाडला आणि आता इथून आम्हाला पाऊण तास लागेल. तसं तर पाऊण तास लागत नाही, अर्धा तासात पोचतो आम्ही. पण हा असल्यामुळे
15-20 मिनटं एक्स्ट्रा लागतील अजून. आपण एक छोटासा ब्रेक घेतला, एक 15-20 मिनटाचा. आणि ह्याला पण थोडंफार काहीतरी ते काका काकी आलेले, त्यांनी खायला दिलं यांना. मी एक हाफ कटिंग घेतला आणि पुढे आता निघतो आहे आपल्या रूमवर. लवकरच पोचू. आत्ता वाजले आहेत 5 आणि मी पोचलो आहे इंदापूरच्या जवळ. इंदापूर आता मला एक 5 मिनटात लागेल इथून. त्यानंतर आपलं फायनल डेस्टिनेशन येईल माणगाव आणि मग आपण तिकडे थांबायचं आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवायचा. तर तिकडे पण गेल्यावर तुम्हाला दाखवतो कसं आहे आणि मी काय करतो आहे तिकडे. तर आता काय बोलू तुम्हाला पुढे. आता तर आपला प्रवास जवळजवळ संपत आलेला आहे. आपण एक अर्ध्या तासामध्ये, हो अर्ध्या तासातच आपण घरी पोचू. ते एक चांगलं गेलं ह्यांनी. मागे ना हा जो पट्टा होता हा इकडे कनेक्ट केला होता आणि तिथून बाजूने जावं लागायचं. आता तिकडचा बंद केला आहे आणि ह्यांना इथून सोडत आहेत आणि हा सुरू केला आहे त्यांनी. असं हा एवढा पॅच बंद होता, हा आत्ताच नवीन बनवलेला आहे त्यांनी. गावकरी तर आता बघून बघून एकदम टेन्शनमध्ये येणार आहेत. अरे हे काय चाललं आहे इथून? हा कोण आहे? हा हे काय आहे? डॉगी आहे की काय? हा डॉगीच आहे आमचा. नाईस डॉगी एकदम. बस चालली, बस शिवशाही. घोड्यांचा रथ आहे. ज्याला घोडे नाही आहेत, आयुष्याला घोडे लागलेले. काय करतो तू? हा ट्रक आला ना पुढे एवढा मोठा. साम आपण बघूया. आता मी पोचलो आहे इंदापूरला. तर इकडे असतं बऱ्यापैकी ट्रॅफिक, एवढ्याच भागामध्ये असतं. नंतर मग एकदम रिकामं होऊन जातं. एकदम पण नाही होत, पण बऱ्यापैकी गाड्या जरा कमी होतात. आईस्तरनॉत रेस्टॉरंट. झोपडी आहे की आईस्तरनॉतच रेस्टॉरंट आहे ते काय माहिती. आता इथे ना मस्त असे गाववाले वळून बघतायत, कारण ह्याला मस्त आपण चष्मा वगैरे घातलेला आहे. गॉगल त्याचे जॉजल्स त्याला आपण घातलेले आहेत डोल्यावर त्याच्या. आणि जिथून पण आपण जातो आहे तिथून तो असं लोकांचं अटेन्शन जे आहे ते असं खेचतो आहे. ही पॅन्ट एक डेंजर आहे, कारण ह्यातून माझं पाकीट बाहेर येतं आणि कळत नाही लवकर. तर आता आपण इंदापूर सोडले आहे आणि लवकरच आता माणगावला पोहोचू. फायनली आता मी पोहोचलो आहे माणगावमध्ये आणि वाचलो खड्ड्यामध्ये जाता. लवकरच, फक्त आता इथून 10 मिनिट आहे. 10 मिनिटांमध्ये आपण डायरेक्ट आपल्या फ्लॅटवर आणि मग तिकडे संध्याकाळी मस्त विश्रांती वगैरे करूया. उद्या सकाळी ऑफिस. सकाळी नाही, पहाटे असतं माझं ऑफिस. उद्या पहाटे ऑफिस आणि मग त्यानंतर बघूया आपलं काय कामं करायची आहेत, काय उरली आहेत, नाही उरली आहेत. हे आहे इकडे माणगाव स्टेशन, रेल्वे स्टेशन या बाजूला. इथे लवकरच आपण आपल्या ठिकाणावर पोहोचणार. ओव्हरटेकिंग इज प्रोहिबिटेड, कारण इकडे सगळे ड्रायव्हर झंडू आहेत बाम लावून. अरे सर्कस संपलं पण आहे. फार काही जास्त काळ टिकलं नाही ते सर्कस, कारण छोटंसं आहे हे गाव. लोक बघून किती बघणार. वेस्ट ऑफ मनी तर नाही म्हणणार ते. एकदा येतील, दोनदा येतील. तेवढी लोकसंख्या तरी पाहिजे इकडे कंटिन्यू बघण्यासाठी. बस आता 5 पण मिनटं नाही लागणार. 2 मिनटात घरी मॅक्स पोहोचलो आपण. पोहोचलो फायनली आपण. तर आपण आता आपल्या सोसायटीमध्ये पोहोचलो आहे. ही काही इकडे आहे अशी, आणि इथून आपल्याला आता ह्याच्या लेफ्ट
त्यांनी आपल्याला ओळखलं नाही पण ओळखली लवकरच. थांबा मॅक्स, थांब बोललो तरी ऐकत नाही. चल उतर आता. इकडे मॅक्स, इकडे गाडी आली बघ. फोन One hour later. तो फायनली आता मी माझ्या घरी पोहोचलो आहे. इथे रूमवरती तुम्ही बघू शकता. आणि अजून तर मला दाखवतो, माझं किचन आहे इथे. मी मॅक्सला दिलं होतं खायला, तो तिकडे बसला आहे. मॅक्स बघा मस्त. हे मी, हे आपल्या बाल्कनी. ह्या चेअर होत्या ज्या तुम्हाला दाखवल्या मी गाडीवर लटकवलेल्या, बांधलेल्या. आणि हे काय आहे असं आजूबाजूचं दृश्य. इकडे सनसेट खूप भारी होतं. हे समोर जे डोंगर दिसत आहेत ना, तिकडे सनसेट एकदम भारी दिसतो. तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्लॉग मला नक्की सांगा कमेंट्समध्ये. गाडीचा परफॉर्मन्सवरती तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. ॲक्सेसरीजबद्दल जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर नक्की विचारा. आणि माझे जे एक्सपिरियन्सेस आहेत, माझा जो अनुभव आहे तो तर मी तुमच्यासोबत शेअर करीनच. पण जरी तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटू लवकरच. तोपर्यंत